केतन अग्रवाल प्रकरण सध्या देशभरामध्ये गाजताना पाहायला मिळतंय. यामध्ये आता तीनही बाजूंनी म्हणजे केतन असेल किंवा चेतन चौधरी असेल, सिया गोयल असेल यांच्याकडून वेगवेगळ्या वकिलांची नियुक्ती या सगळ्या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे. आणि ज्यांनी वकील पत्र घेतलेली आहेत त्या वकिलांकडून सुद्धा आता त्यांची जी काही बाजू आहे ती मांडली जाते. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी निदर्शनास आणून दिली गेली आहे, ती म्हणजे ज्या वेळेस हा सगळा हत्येचा प्रकार घडलेला आहे, तो मुळात कुणी कुणाला धक्का दिला हे आत्तापर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. सियाने धक्का दिला की चेतनने धक्का दिला हेही माहीत नाही. त्यावेळेस लास्ट मोमेंटला नेमकं काय घडलेलं होतं, तेव्हाचा प्रसंग काय होता, हे सुद्धा कुणाला माहीत नाही. आणि विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये सियाच्या वकिलांकडून असा दावा केला जातोय की यामध्ये प्रत्यक्षदर्शी कुणीच नाहीयेत. त्यामुळे जर प्रत्यक्षदर्शी नसतील तर इतक्या मोठ्या हाय प्रोफाईल केसमध्ये हा सगळा खटला कशा पद्धतीने चालवला जाईल किंवा मग मुळात प्रत्यक्षदर्शी नसतील तर पुरावे काय असतील, कशा पद्धतीनं पुरावे शोधले गेले पाहिजेत, हे सगळं जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, जेव्हा अशी एखादी केस असते की प्रत्यक्षदर्शी मिळतच नाही, वकील म्हणून सुद्धा खूप अडचणी असतात अशा केसेस प्रूव्ह करण्यासाठी. प्रत्यक्षदर्शी नसतील तर मग काय कुठल्या पुराव्यांच्या आधारे हा सगळा खटला चालवला जाऊ शकतो किंवा दावे केले जाऊ शकतात? आता खुनाचा गुन्हा म्हटल्यानंतर त्यामध्ये तरतुदी अशा आहेत, की लास्ट सीन टुगेदर म्हणजे मयत इसम ज्याचा खून झालाय तो आणि आरोपी कुणीतरी एखाद्या साक्षीदाराने एकत्र जाताना पाहिले. म्हणजे साक्षीदार सांगतो, की माझ्यासमोर गाडीत बसले, गेले आणि त्यानंतर लगेच त्याची डेड बॉडीज मिळली. म्हणजे ज्याच्याबरोबर गेला तो संशयित इसम होतो. त्याला म्हणतात लास्ट सीन टुगेदर. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा. आता हे अगरवालचं प्रकरण आपण जर पाहिलं, तर हे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर जाईल आणि त्यामध्ये डायरेक्ट आय विटनेस कुणीच नाही. आणि तिसरा प्रकार असतो प्रत्यक्षदर्शी पुरावा असलेला खुनाचा खटला, की जिथं भर चौकात मर्डर होतो, शेतामध्ये मर्डर होतो, वेगळ्या ठिकाणी मर्डर जिथं होतो, की अशा ठिकाणी प्रत्यक्ष बघणारे विटनेस असतात. हे डायरेक्ट एव्हिडन्सची केस त्याला म्हणतात. आता ह्या केसमध्ये काय झालंय, मयत इसम, तो मुलगा, त्याची होणारी पत्नी हे कुठेतरी लोहगडला फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर डायरेक्ट त्याची डेड बॉडी सापडली. मग ती मुलगी रडली वगैरे अशी ती स्टोरी काहीतरी बाहेर येते. अशा केसमध्ये ह्या गुन्ह्याची सुरुवात कुठून होती, की सुरुवातीला पहिल्यांदा त्यामध्ये ईडी दाखल झाला असेल. ईडी म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ. बरोबर आहे. शेवटी तो दरीमध्ये पडला, त्याचा मृत्यू झाला, ही वस्तुस्थिती आहे. बॉडी सापडली. पोलीस काय करतात? अपघाती मृत्यू. ईडी पहिल्यांदा ईडी दाखल होतो. ईडी दाखल झाल्यानंतर त्या ईडीचा रीतसर संबंधित पोलिसांनी तपास करायला लागतो, की हे अपघाती मृत्यू कसा झालाय? आणि जर त्यांना संशय बाळगला, की अरे हा ईडी नाहीये, हा अपघाती मृत्यू नाही, हा घडवून आणलेला खून आहे. त्या अँगलने पोलिसांचा तपास सुरू होतो. आता यामध्ये काय घडलंय, की त्या मुलीचा काहीतरी फोन गेला किंवा कुठलातरी मेसेज गेला आणि त्यावरनं ह्या मुलाच्या घरच्यांना संशय आला आणि संशय बाळगला आणि त्याप्रमाणे इन्फॉर्मेशन पोलिसांनी दिली. पोलीस अलर्ट मोडवर आले, तपास सुरू केला आणि तपासामध्ये असं कळलं, की हा ईडी नाहीये, अपघाती मृत्यू नाही, हा खून आहे. आणि खुनाच्या दिशेने तपास सुरू झाला. आता ही फॅक्ट आहे, की तो दरीत पडला, त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाला म्हणजे मग त्याचा खून झालाय. खून व्हावा ह्या उद्देशाने तिने ढकलून दिला, का त्याचा पाय घसरून पडला. दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. हा सगळा तपासाचा भाग आहे. आता त्या दृष्टीने तपास करत असताना पोलिसांना आता त्या मुलीचं आणि त्या मुलाचं एंगेजमेंट कधी झालं होतं, त्या दरम्यान त्यांचे संबंध कसे होते, जरी त्या मुलीचा कुठला बॉयफ्रेंड असेल, त्याचं कोणाची मैत्री असेल, म्हणजे तिनेच मारला, त्या दोघांनी प्लॅन केला, असं आपल्याला लगेच म्हणता येणार नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार असं दिसतंय, की पोलिसांना तपासामध्ये असं निष्पन्न होतंय, की तो जो कोणी चौधरी नावाचा एक मुलगा आहे, तो त्या स्पॉटला होता. तो तिथं टेहळणी करून गेला होता आणि मग त्यांनी काय ढकलून दिलं की काय? म्हणजे ढकलून दिला हा फक्त संशय आहे. आता जिथं घटना घडली, जी दरी आहे, मग त्या दरीमध्ये दरी कशी होती? पाऊस पडला होता का? तिथं घसरडं होतं का? जर समजा दरी इथं उभं राहिला आणि ती दरी तिकडे आहे, तिथं काय त्याला ढकलून दिला का? हे सगळं करत असताना शेवटी हा जो स्पॉट आहे, हा सगळा गाडावरचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे तिथे सीसीटीव्ही नसावेत आणि म्हणून लास्ट सीन टुगेदर की हा आरोपी त्यावेळेला त्याचं लोकेशन कुठं होतं चौधरीचं. मुलीचं आणि मुलाचं तर लोहगडवरच येणार आहे. हा मुलगा तिथं होता का? तिथं तो काय करत होता? त्या वॉचमनला फसवून तिकीट न काढता गेला, आला अशी पण स्टोरी काहीतरी येते. तर त्या अनुषंगाने जर पोलिसांनी तपास केला आणि त्या सगळ्या लिंक एकमेकाला जर जुळल्या, तर परिस्थिती जन्य आधारावर ही केस जाईल आणि भविष्यात जर प्रॉपर तपास झाला, तर आरोपी शिक्षेपर्यंत जाऊ शकतो, असे एक वकील म्हणून मला वाटतं.
सर सध्या हे दोघे सुद्धा म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघे सुद्धा पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत. दोघांची स्वतंत्र चौकशी केली जाते आणि असं कळतंय की आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे 17 तारखेपर्यंत जे दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन वगैरे बसलेले एका कॅफेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तेच दोघे आता एकमेकांवरती सूत्रधार तो असल्याची जी काही आहे ती माहिती देतात. म्हणजे सिया म्हणते की चेतन सूत्रधार आहे. चेतन म्हणतोय की सिया सूत्रधार आहे. असं म्हणत दोघे एकमेकांवरती या सगळ्यामध्ये ब्लेम गेम करताना पाहायला मिळतात. जेव्हा असं होतं की इनमिन या सगळ्यामध्ये सध्याला 2च आरोपी आहेत आणि तेही एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. त्यावेळेस इथून पुढे पोलीस नेमका कशा पद्धतीने तपास करू शकतात आणि वकिलांची या सगळ्यातली भूमिका किती महत्त्वाची? आणि आता मुळात कसं आहे, की आरोपी कस्टडीमध्ये आहेत. तपास चाललाय आणि तपास चालू असताना एखाद्याला आरोपी केला, तर आरोपी पोलिसांना काय माहिती देतो? बरोबर आहे. आत्ता दोघांनी सांगितले, की "हो, आम्ही प्लॅन केला आणि आम्हीच त्याचा तो असा-असा खुनाचा प्रकार केला." हे जरी पोलिसांसमोर आत्ताही मान्य केलं, तर ते कायद्याला मान्य नाही. न्यायालयासमोर जेव्हा दोषारोपपत्र जातं, तर आरोपींनी दिलेल्या स्टेटमेंटला 0 किंमत आहे. ते न्यायालय बघत पण नाहीत. म्हणून आत्ता ते काय बोलतात. पण एकंदरीत बॅकग्राऊंड जर पाहिलं, तर त्या मुलीचं एंगेजमेंट त्या गोयलबरोबर झालं होतं. दोघंही फिरत होते. बरोबर आहे. तिला जर तो नको असेल, तर तिने अगोदर सांगितलं होतं का नाही ते आपल्याला माहीत नाही. कदाचित असे असेल, की ह्यांच्या दोघांची एंगेजमेंट झालेली आहे, तिसऱ्याला आवडलेलं नाही. तो तिला इन्स्टिगेट करत असेल. आपण असं काहीतरी करू आणि त्या मुलीचं काहीतरी कन्फ्युजन झालं असावं, की आता हा का हा? आणि त्यातनं हा प्रकार घडला का काय? म्हणजे नेमकं कोणी इन्स्टिगेट केलं? ह्याला मारण्यामध्ये खरंच चौधरीचा इंटरेस्ट होता? का त्या मुलीचाच होता? का तो दोघांचा होता? का ते चुकून घडलं? आता शेवटी कसं आहे, की एखाद्याला ढकलून दिलं. आता तो गेला म्हणून खून झाला. समजा ढकलून दिला, एखाद्या झाडाला अडकला असता, हातपाय फ्रॅक्चर झाला असता, खुनाचा प्रयत्न 307 जुना IPC याखाली गुन्हा दाखल झाला असता. मग 302 मध्ये मोटिव्ह पण महत्त्वाचा असतो. खून करण्याचा उद्देश. खून करण्याचा खरंच उद्देश होता का? बऱ्याच वेळेला आपण बघतो, की कुठेतरी बाहेर असं रस्त्यावर किरकोळ बाचाबाची होती. बाचाबाचीमध्ये एकमेकाच्या ओळखीचे नसतात आणि ते ढकलून देतो किंवा एखाद्याचे देतो कानाखाली ठेवून आणि त्यामध्ये त्या समोरच्या व्यक्तीचा मृत्यू होतो. मग त्यामध्ये ह्याचा खुनाचा उद्देश होता का? नव्हता. रोडवर अपघात घडतात. मग त्यामध्ये काय खुनाचा उद्देश असतो का? नसतो. मग त्या ॲक्सिडेंटची केस लागू होती. अशा प्रकारचे त्या मोटिव्ह त्या दोघांचा उद्देश काय होता? खरंच मारण्याचा प्लॅन होता का? आता ढकलून तर दिलं आणि समजा तो वाचला असता. मग काय झालं असतं? मग तो जागला असता तर त्याने खरं सगळं सांगितलं असतं, तो केस परत वेगळी झाली असती. मग हे सगळं पडताळून बघून भविष्यामध्ये पोलिसांना तपास करून, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून, सगळे तांत्रिक पुरावे गोळा करून जर दोषारोपपत्र आलं, तर शिक्षा होऊ शकते. परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये प्रत्येक गोष्टीची लिंक ज्याला आपण म्हणतो चेन ऑफ एव्हिडन्स ही फार महत्त्वाची असते. त्या चेनमध्ये, त्या पुराव्यांच्या साखळीमध्ये एक साखळी जरी ब्रेक झाली, तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो. ह्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत. नक्कीच. असंच प्रकरण आत्ता पण आपण नुकतंच एक पाहिलेलं आहे. म्हणजे पवनराजे निंबाळकर हत्याकांड जे झालं होतं, त्यामध्ये अगदी असंच झालेलं पाहायला मिळतं, की खूप पुरावे होते, पण काही लिंक ज्या आहेत त्या मिसिंग झाल्या आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामधले सगळे आरोपी निर्दोष मुक्त झाले. 20 वर्षांपासून या खटल्याचा संपूर्ण महाराष्ट्राने प्रतीक्षा केलेली होती. मात्र ते सगळं आपण पाहिलेलंच आहे. आता या खटल्याच्या बाबतीत आपण बोलूयात. सर या खटल्यामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे, की क्रिमिनल कॉन्स्पिरसी सुद्धा झालेली आहे, खून झालेला आहे, आधीपासून प्लॅनिंग होत होतं. याआधी सुद्धा त्यांनी 1-2 वेळा त्याला मारण्यासाठीचे कट रचलेले होते. 14 तारखेला सुद्धा एकदा धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस तो थोडक्यात वाचलेला होता. त्यामुळे हे सगळं पाहता तुम्हाला काय वाटतंय, काय नेमकी शिक्षेची तरतूद या सगळ्या प्रकरणामध्ये होऊ शकते जास्तीत जास्त? नाही आता हा तर खुनाचाच गुन्हा आहे. त्यामुळे हा खुनाचा गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याला जन्मठेप. फाशी किंवा जन्मठेप. दुर्मिळात दुर्मिळ, रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणली तर फाशी. आता ही काय तशी नाही रुटीनचं आहे. रेग्युलर आहे हा. त्यामुळे जन्मठेपेपर्यंत शिक्षा आहे. आणि आपण आत्ता जे काही सांगितलं, की पूर्वी पण प्रयत्न झाला होता. त्यांनी ती कॉन्स्पिरसी केली. मग ही केलेली कॉन्स्पिरसी प्रॉपरली तपासामध्ये निष्पन्न होऊन दोषारोपपत्र तसं यायला लागेल. बरोबर आहे. या अगोदर पण असा प्रयत्न केला होता. मग हे सिद्ध करण्यासाठी तो मुलगा स्वतः असेल, डिसीज मयत, त्याचे आई-वडील असतील. कोणी अशी काही कुठं तक्रार दिली होती का? की ह्या मुलीने असा प्रयत्न केला किंवा मला असं प्लॅनिंग असेल, हिचं असं प्लॅनिंग दिसतंय आणि जर असा प्रयत्न जर अगोदर केला होता, तर परत ह्याच्याबरोबर कसं काय गेला? कुठंच वाच्यता कशी केली नाही? हे सगळ्या कायद्याचे सगळे भविष्यामध्ये येणारे सगळे प्रश्न आहेत, जे ट्रायलच्या वेळेला येतील. म्हणून आता फक्त हा तपासाचा भाग आहे. पोलीस जे काही वर्तमानपत्रामध्ये बातमी देत आहेत, त्यावर आपण फक्त अंदाज करतोय. पण शेवटी न्यायालयासमोर न्यायालय हे भावनेवर नाही चालत. न्यायालय हे पुराव्यावर चालतं. प्रॉपर पुरावा आला तर शिक्षा,
नाही आला तर निर्दोष, ही कायद्याची वस्तुस्थिती आहे. नक्कीच. जसं सरांनी सांगितलं, या सगळ्या प्रकरणामध्ये जरी प्रत्यक्षदर्शी नसतील, तरी सुद्धा वस्तुनिष्ठ पुरावे हे जास्तीत जास्त चाळले जाणार आहेत. त्यावरती ही सगळी केस स्टँड करेल. त्याचबरोबर लास्ट सीन टुगेदर हा शब्द आपण नसरापूरच्या केसमध्ये सुद्धा ऐकलेला होता. कारण त्याही प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी कुणी नव्हते, सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पण एक असं सीसीटीव्ही होतं, ज्यामध्ये शेवटची ही मुलगी त्या आरोपीसोबत जाताना आपल्याला पाहायला मिळाली होती. याही प्रकरणामध्ये तसंच आहे. याही ठिकाणी लोहगडावरील पायथ्यावरचे जे काही कॅमेरे वगैरे आहेत, त्यामध्ये चेतन चौधरी सुद्धा दिसून आलेला आहे आणि सिया आणि केतन हे दोघे सुद्धा एकत्र वरती जाताना दिसलेले आहेत. त्यामुळे लास्ट सीन टुगेदर कुणाबरोबर आहे? तर सिया बरोबर आहे आणि सियाचा मित्र कोण? तर चेतन. अशा लिंक्स या सगळ्यामध्ये पोलीस जोडताना पाहायला मिळू शकतात. अर्थात पुढे नेमकं पोलिसांच्या तपासातून काय-काय निष्पन्न होतंय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन बालाजीसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.